2.25 कोटींची इमारत पण पाणी शुद्धीकरण यंत्रणा ठप्प, पाण्याअभावी रुग्ण त्रस्त, प्रशासन कधी जागे होणार? मिरज तालुक्यातील आरग प्राथमिक आरोग्य केंद्रातून एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे. ज्या केंद्रावर लोक आरोग्याच्या आशेने येतात तिथेच लोकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. विशेष म्हणजे 2.25 कोटी रुपये खर्चून या ठिकाणी मोठी इमारत आणि सोयी सुविधा उभारल्या गेल्या. मात्र सध्या येथील पाणी शुद्धीकरण यंत्रणा गेल्या 3 ते 4 महिन्यापासून पूर्णपणे बंद अवस्थेत आहे. या आरोग्य केंद्रावर केवळ आरगच नाही तर लक्ष्मीवाडी, शिंदेवाडी, लिंगनूर आणि खटाव अशा अनेक पंचक्रोशीतील रुग्ण उपचारासाठी अवलंबून असतात. मात्र शुद्ध पाणी मिळत नसल्याने या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना भीषण त्रासाला सामोरे जावे लागत आहे. आजारी माणसाला शुद्ध पाणी मिळावे यासाठी गरीब गरजू रुग्णांना आता बाहेरून पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही कोट्यवधींची यंत्रणा दुरुस्त करण्यासाठी केवळ 70,000 रुपयांच्या निधीची गरज आहे. मात्र आरोग्य केंद्र प्रशासनाने या दुरुस्तीकडे साफ दुर्लक्ष केले असून इतक्या किरकोळ रकमेसाठी ही यंत्रणा धुळखात पडून आहे. प्रशासनाला रुग्णांच्या हाल अपेष्टांशी काहीच घेणे देणे नाही का, असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत. ही यंत्रणा तातडीने दुरुस्त करून रुग्णांची पाण्याची सोय करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. अन्यथा प्रशासनाच्या या दिरंगाईचा फटका सामान्य जनतेला असाच बसत राहील.